नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे. खरं सांगायचं तर हा विषय आपल्या आजी आजोबांच्या घरगुती उपायांशी आणि निसर्गाच्या जुन्या पण अत्यंत प्रभावी नियमांशी जोडलेला आहे. आज या माहितीच्या आधारे आपण समजून घेणार आहोत की पचन संस्था पुन्हा एकदा अगदी नैसर्गिक मार्गावर कशी आणता येईल, तेही कोणत्याही गुंतागुंतीशिवाय. चला तर मग या पारंपरिक शहाणपणाच्या खोलात जाऊया. आता मला सांगा, रोज सकाळी उठल्यावर तुम्हालाही पोट एकदम जड झाल्यासारखं वाटतं का? सतत गॅस किंवा अस्वस्थता जाणवते? आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण या समस्येकडे खूप सहज दुर्लक्ष करतो. आपण वर्षानुवर्षे फक्त औषधांवर अवलंबून राहतो, पण कधी विचार केलाय का की ह्याचं मूळ कारण काय असेल? औषधं तात्पुरता आराम नक्की देतात, पण आतड्यांचा मूळ त्रास मात्र तसाच राहतो. आणि म्हणूनच इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ही फक्त एक छोटी मोठी अडचण नाहीये. तो आपल्या शरीराचा एक मोठा अलार्म आहे. जेव्हा आतड्यांची नैसर्गिक लय पूर्णपणे बिघडते तेव्हा शरीर आपल्याला हा असा इशारा देत असतो. आपण याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मोठे आजार नक्कीच उभे राहू शकतात. पण काळजी करू नका, निसर्गाने आपल्याला काही अत्यंत साधे घरगुती उपाय दिले आहेत जे या समस्येवर थेट मुळापासून काम करतात. तर यातील आपला पहिला अत्यंत नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे पपई. हे फळ आपल्या पचनाची अग्नी खऱ्या अर्थाने पुन्हा जागृत करतं. आपण बऱ्याचदा पपईकडे फक्त एक साधं फळ म्हणून पाहतो, हो ना? पण खरं सांगायचं तर पोटाच्या आरोग्यासाठी हे एक नॅचरल टॉनिक आहे. पपईमध्ये नैसर्गिकरित्या असे काही एन्झाईम्स असतात जे अन्नाचे, विशेषतः जड प्रथिनांचे अगदी सहज विघटन करतात. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी थोडीशी पिकलेली पपई खाल्ली ना, तर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आतड्यांची नैसर्गिक साफसफाई होते. पोटावरचा तो ताण आणि जडपणा अक्षरशः गायब होतो. आता वळूयात दुसऱ्या उपायाकडे, जो पिढ्यानपिढ्या वापरला जातोय. तो म्हणजे अंजीर. हे आपल्या आतड्यांसाठी एक उत्तम, अगदी सौम्य असं उत्तेजक आहे. हा उपाय करायला अगदी सोपा आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 4 वाळलेले अंजीर पाण्यात भिजत घाला. शक्य असेल तर ते मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात भिजवा. त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. आणि सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी ते अगदी चावून चावून खा. तुम्हाला माहितीये का, वाळलेलं अंजीर जेव्हा आतड्यात घातं तेव्हा ते एखाद्या स्पंजसारखा पाणी शोषून घेतं. त्यातील नैसर्गिक गोडवा आणि तो हलकासा चिकटपणा आतड्यांच्या आतील भागाला एकदम मऊ ठेवतो. यामुळे मल कोरडा पडत नाही आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून अगदी नैसर्गिकरित्या सुटका होते. तिसरा उपाय थोडा खास आहे आणि तो म्हणजे आलू बुखारा. कोरड्या पडलेल्या आतड्यांना पुन्हा ओलावा मिळवून देण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. पण हे नक्की काम कसं करतं? तर बघा, जेव्हा आतड्यांमध्ये खूप कोरडेपणा येतो तेव्हा आलू बुखारा शरीरातील हरवलेला ओलावा पुन्हा आणण्याचं काम अगदी अचूकपणे करतो. आलू बुखारामध्ये सॉर्बिटॉल नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. आता हे सॉर्बिटॉल म्हणजे काय? तर हे एक प्रकारचं नॅचरल स्पंज किंवा चुंबक आहे, जे आतड्यांमध्ये पाणी खेचून घेतं आणि तो कोरडा कडक झालेला मल अगदी मऊ बनवतं. शिवाय यातले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आतड्यातल्या चांगल्या जीवाणूंना खतपाणी घालतात, ज्यामुळे पचनसंस्था दीर्घकाळासाठी एकदम तंदुरुस्त राहते. हे खाण्याची पद्धतही अंजिरासारखीच अगदी सोपी आहे. रात्री 3 ते 5 आलू बुखारे पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी शांत वेळेत ते खायचे. पाण्यात भिजवल्यामुळे हे फळ मऊ तर होतंच, पण त्यातले औषधी गुणधर्मही पूर्णपणे ॲक्टिव्हेट होतात. सकाळची ही एक छोटीशी सवय तुमची पचनक्रिया अगदी विनासायास आणि सोपी करू शकते. आता चौथं फळ म्हणजे किवी. तुम्ही म्हणाल, आपल्या पारंपरिक उपायांमध्ये किवी कुठून आलं? पण थांबा, दिसायला हे फळ लहान असलं तरी पचनाचा समतोल राखण्यात ते भलतंच ताकदवान आहे. गंमत म्हणजे किवी मूळचं भारतीय नसलं तरी ते अगदी आपल्या आयुर्वेदातील अग्निदीपन म्हणजे पचनाची अग्नी प्रज्वलित करण्याच्या तत्वावरच काम करतं. यात दडलेली ताकद तुमच्या मंदावलेल्या पचनसंस्थेला पुन्हा वेगाने काम करायला भाग पाडते. यात काही असे खास नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे जड अन्नाचं झटपट विघटन करतात. म्हणजे खाल्लेले अन्न पोटात जास्त काळ साचून राहत नाही. दररोज फक्त 1 किंवा 2 किवी जरी खाल्लेत ना, तरी त्यातील पाणी आणि फायबरचं कॉम्बिनेशन आतड्यांची हालचाल एकदम सुरळीत करतं. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा फळांचा उपाय, तो म्हणजे भरपूर फायबर असलेली नाशपाती. नाशपाती तिच्या सौम्य गोडव्यासाठी आणि पाण्याने भरलेल्या रसाळपणासाठी ओळखली जाते. जेव्हा आतड्यांना सूज येते किंवा कोरडेपणा जाणवतो
तेव्हा नाशपाती आतून अगदी कूलिंग इफेक्ट देते, शांत करते. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नाशपाती नेहमी सालीकटच खायची, कारण सर्वात जास्त नैसर्गिक फायबर त्या सालीतच दडलेलं असतं. हे फायबर आणि फळातील पाणी एकत्र आलं की शौचाची प्रक्रिया कोणत्याही ताणाशिवाय अगदी सहजरित्या पार पडते. बरं, आतापर्यंत आपण आहाराबद्दल बोललो, पण आता थोडं पुढे जाऊया आणि जीवनाच्या लयीबद्दल बोलूया, जी केवळ अन्नावर अवलंबून नाहीये. बघा, आपली पचनसंस्था फक्त आपण काय खातो यावर नाही, तर आपण दिवसभर काय करतो यावरही अवलंबून असते. आजकालची आपली जीवनशैली आणि एक नैसर्गिक जीवनशैली यात खूप मोठा फरक आहे. सतत एका जागी बसून राहणं, वेळेवर न जेवणं, यामुळे आपली पचनक्रिया एका साचलेल्या डबक्यासारखी स्थिर होते. अशावेळी फक्त फळं खाऊन काहीच होणार नाही. या उलट दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करणं, थोडं चालणं, वेळेवर जेवणं, या सगळ्यामुळे शरीरात एक प्रवाही लय निर्माण होते, एका नदीसारखी. आणि हीच लय पचनसंस्थेला खऱ्या अर्थाने सुरळीत ठेवते. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीर जितकं सक्रिय राहील तितकी पचनसंस्था अधिक छान काम करेल. थोडं चालणं किंवा अगदी हलका योगाभ्यास जरी केला तरी अन्नाचं विघटन व्यवस्थित होतं. आणि हो, व्यायामामुळे आपला मानसिक ताणही कमी होतो. मन शांत असलं ना की पोटाचं आरोग्य आपोआपच सुधारतं. रोजचा तो जडपणा, तो आळस एका साध्या बदलामुळे कायमचा पळून जातो. तर मंडळी, जेव्हा आपण योग्य आहाराची आणि निसर्गाच्या लयीशी जोडलेल्या दिनक्रमाची योग्य सांगड घालतो, तेव्हा त्याचे परिणाम फक्त आजपुरते राहत नाहीत, तर ते अगदी दीर्घकाळ टिकतात. आतड्यांची योग्य स्वच्छता होते, अंगात एक फ्रेश आणि नवी ऊर्जा निर्माण होते आणि शरीर पुन्हा एकदा एकदम बॅलन्स्ड आणि शांत वाटू लागतं. हाच तो आपल्या आजी आजोबांनी सांगितलेला आणि निसर्गाने दिलेला खरा नियम आहे. आज आपण निसर्गाच्या आणि पारंपरिक शहाणपणाच्या एका अतिशय सुंदर प्रवासाची माहिती घेतली. आता शेवटी एकच प्रश्न उरतो. उद्याची सकाळ तुमच्या या नैसर्गिक उपचार पद्धतीची आणि एका नव्या निरोगी आयुष्याची सुरुवात असेल का? यावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असेच निसर्गाच्या सान्निध्यात रहा, निरोगी रहा आणि आनंदी रहा.